मे 2026 महिन्यातील राजकीय सामाजिक घडामोडी. पूर्व मोसमी पावसाने जनजीवन विस्कळीत होईल भाग 2. या घटना घडणार. भूकंप, मोठी पर्जन्यवृष्टी, वादळे शक्य. लेखक व साहित्यिकांचा सन्मान व गौरव. सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत यश. शेअर मार्केटमध्ये गोंधळ, तेजीचा काळ. मोठ्या पदावरील व्यक्ती बदलल्या जातील. दिनांक 31 मेच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये कन्या लग्न उदित असून तृतीय स्थानात वृश्चिक राशीत अनुराधा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. भाग्यस्थानी रवी हर्षल, सप्तमात शनी नेपच्यून, अष्टमात मंगळ, दशमात बुध गुरु शुक्र अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता मेच्या उत्तरार्धात पूर्व मोसमी पावसाने जनजीवन विस्कळीत होईल. दक्षिण भारत, पश्चिम किनारपट्टी, कोकण, मुंबई या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता राहील. या जोडीला या काळात हवेतील संसर्गजन्य विषार पसरण्याची देखील शक्यता मे महिन्यात संभवते. अष्टमस्थानी मंगळ प्लुटो यांचा केंद्रयोग झाल्यामुळे मोठे भूकंप, वादळे, मोठ्या पावसाने हानी होण्याची देखील यावेळी शक्यता राहील. मोठी विमान किंवा रेल्वे दुर्घटना देखील या काळात संभवते. याच काळात साहित्य व कला संमेलने यशस्वीरित्या पार पडतील. लेखक, साहित्यिक व कलाकार यांचा मानसन्मान किंवा गौरव होतील. या क्षेत्रातील व्यक्तींची मोठ्या पदावर देखील वर्णी लागेल. खेळाडूंसाठी हा काळ उत्तम असून मोठ्या खेळ व स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना देखील मोठे यश मिळेल. पोलीस आणि मिलिटरीकडून मोठे गुन्हेगार व अतिरेकी पकडले जातील. मात्र या काळात पोलीस व खेळाडू यांचे अपघात किंवा घातपात किंवा मृत्यूच्या घटना देखील संभवतात. दशमातील शुभग्रहांमुळे सत्ताधारी पक्ष नेत्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. या काळात निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला मात्र मोठे यश मिळेल. रवी आणि हर्षल यांच्या युतीमुळे प्रमुख पदावरील व्यक्ती देखील बदलल्या जातील. काही प्रमुख पक्षांमध्ये फूट पडून सत्ताधारी पक्षात देखील इनकमिंग होण्याची शक्यता या काळात राहील. सप्तमातील शनी आणि नेपच्यून यांच्या योगामुळे परराष्ट्राशी संबंध गोंधळाचे राहतील. महत्त्वाचे करार यावेळी अडचणीत येतील. मोठे बिल किंवा कायदे मोठ्या गोंधळात संमत होतील. अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष हा मोठा गोंधळ घालण्याची देखील यावेळी शक्यता आहे. मोठे आरोप, प्रत्यारोप, भ्रष्टाचाराचे आरोप या काळात होण्याची शक्यता असून मोठ्या राजकीय व्यक्तींची कायदेशीर चौकशी व कारवाई होण्याची देखील यावेळी शक्यता राहील. शेअर मार्केटमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. मोठे चढउतार होऊन तेजीचा रोख देखील शेअर मार्केटमध्ये हा कायम राहणार आहे. परीक्षा व परीक्षेचे निकाल यावरून देखील मोठा गोंधळ या काळात अनुभवास येईल. शिक्षकांचे बंद व आंदोलने होण्याची देखील यावेळी शक्यता राहील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन भविष्य भाकीत विषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.